श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी शिवानी. या देवी सर्व भूतेषु शुद्धारूपेण संस्थितः. नमस्तस्ये 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 नमो नमः. शाकंभरी नवरात्र उत्सव. शाकंभरी पौर्णिमा. वर्षभरामध्ये 3 नवरात्र उत्सव असतात. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री आणि तिसरी शाकंभरी नवरात्री. पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या दरम्यान शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. ज्याची कुलदेवता शाकंभरी माता आहे, त्याच्या घरी शारदीय उत्सवाप्रमाणेच घटस्थापना आणि सर्व पूजाविधी केली जातात. परंतु शाकंभरी देवीचे महात्म्य खूप मोठं आहे. ती अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळे आपल्या घरी जरी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात नसेल, तरी सुद्धा या नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या सेवा आपण जरूर कराव्यात. यावर्षी शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे 28 डिसेंबर 2025 रोजी आणि तिची समाप्ती म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा येत आहे 6 जानेवारी 2026 साली. शाकंभरी नवरात्री कशी साजरी करावी? पूजा मांडणी कशी करावी? आपल्या घरी नवरात्र नसले तरी कोणती मंत्र, कोणती स्तोत्र पठण करावीत? शाकंभरी देवीचं, शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व काय? महात्म्य काय? अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचं रूप आहे. ती भाज्यांची देवी आणि संपूर्ण विश्वाला अन्न देणारी ती देवी आहे. त्यामुळे जरी आपल्या घरी शाकंभरी देवीची नवरात्र, घटस्थापना वगैरे विधी होत नसतील, तरी सुद्धा या नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीची मंत्रसेवा, स्तोत्रसेवा आवश्यक करा. शाकंभरी माता ही पार्वती स्वरूप आहे. वनात राहून तिने तपश्चर्या केली होती म्हणून तिला वनशंकरी असे देखील म्हणतात. शताक्षी असे देखील म्हणतात. शाकंभरी देवीचं महात्म्य जाणून घेऊया. एका पुराण कथेनुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तप केलं, अन्नपाणी सोडून दिलं आणि फक्त पालेभाज्याचे सेवन केलं आणि म्हणून तिला शाकंभरी नाव पडलं. दुसरी आख्यायिका अशी की एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही. दुष्काळाने मानवाचे हाल झाले. मानवाचे दुःख पाहून ऋषीमुनींनी मातेची प्रार्थना केली. तेव्हा पार्वती मातेच्या शरीरातून वनऔषधी उत्पन्न झाल्या, पालेभाज्या उत्पन्न झाल्या आणि यातून तिने संपूर्ण विश्वाचं पालनपोषण केलं आणि या विश्वाला विनाशापासून वाचवलं. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी फळे, फुले, हिरव्या भाज्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावरून आपल्याला एक समजलं असेल की शाकंभरी माता ही अन्नाची देवता आहे. नवरात्रीत जो कोणी अन्नपूर्णा मातेची, शाकंभरी मातेची सेवा करेल, त्याच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. सर्व स्तरावर त्याची नेहमीच भरभराट होईल. आता आपण बघूया शाकंभरी नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अष्टमीला पूजा मांडणी कशी करावी. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी लवकर उठावं आणि आपल्या देवघराजवळची सर्व जागा स्वच्छ करून घ्यावी. गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी एक चौरंग मांडावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावे. आपले इष्टदैवत जे असेल ते स्वामी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी मांडावा. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या पूजनाने करत असतो, म्हणून चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवावे. त्या ठिकाणी तुपाचे निरंजन ठेवावे. त्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कलश पूजन करून घ्यावे. कलश पूजन अतिशय महत्त्वाचे आहे. एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यावे. त्यामध्ये एक नाणं, सुपारी, हळद, कुंकू, एखादं फूल टाकावं. 5 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढलेलं श्रीफळ ठेवावं. तांब्यावरती उभ्या कुंकवानं 5 रेषा काढाव्या. कलशाची हळद, कुंकू, फूल वाहून पूजा करून घ्यावी. त्यानंतर गणपती पूजन करावे. ताम्हणामध्ये गणपतीची मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. ओम गण गणपते नमः या मंत्राने जरी अभिषेक केला तरी चालेल. त्यानंतर चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची त्या ठिकाणी स्थापना करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावी. गणपती पूजन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पळीने पाणी घ्या. त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं घ्या. मनोभावी अन्नपूर्णा मातेचं स्मरण करा आणि म्हणावं, शाकंभरी नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी स्वामी समर्थ महाराजाच्या सेवेकरी शाकंभरी मातेचे, अन्नपूर्णा मातेचे यथाशक्ती
मंत्र साधना, स्तोत्र पठण, सेवा करणार आहे. माझ्याकडून आपण ही सेवा करून घ्यावी, अशी विनंती अन्नपूर्णा मातेला करायची आहे आणि हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. आपल्याकडे जरी नवरात्र उत्सव साजरा केला जात नसेल, तरी सुद्धा आपण हा संकल्प करून किंवा संकल्प न करता सुद्धा या 7-8 दिवसामध्ये अन्नपूर्णा मातेची स्तोत्र, मंत्र, पठण सेवा आवश्यक करा. यानंतर आपण देवघरातील अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यावी आणि तिला अभिषेक करावा. आपल्या घरात जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल, तर आपण नवरात्रीमध्ये ही मूर्ती अवश्य आणावी आणि पहिल्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अभिषेक करावा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यावी. त्यांना शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं आणि श्रीं व्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे त्याचप्रमाणे श्रीसूक्त म्हणून अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. मूर्तीची स्थापना करावी. अन्नपूर्णा मातेला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हावीत. ही अन्नपूर्णा माता शाकंभरी मातेचे स्वरूप आहे. आपल्या सर्वांना अन्न देणारी ही अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळे या 8 दिवसामध्ये शक्य होईल तितकी अन्नपूर्णा मातेची स्तोत्र, मंत्र आपण आवश्यक पठण करावे. त्यानंतर कुठल्याही पूजेमध्ये शंख आणि घंटा खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे चौरंगावरती उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून शंख मांडावा, डाव्या बाजूला घंटा मांडावी. दोन्हीची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्या. नंतर चौरंगावरती आपण जे फोटो मांडले असेल, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, देवी मातेचा फोटो असेल, असं आपल्या घरात शाकंभरी मातेचा फोटो असेल, तरी तो फोटोची देखील हळद, कुंकू, फूल वाहून पूजा करून घ्यावी. शारदीय नवरात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे अखंड दिवा प्रज्वलित करतो, त्याचप्रमाणे अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याची पूजा करायची. 8 दिवसामध्ये दिवा विझू द्यायचा नाही. विझला तरी तो पुन्हा तेल टाकून तो प्रज्वलित करावा. कुठली शंका मनात आणू नका. शाकंभरी माता ही भाजीची देवी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच शाकंभरी नवरात्रीमध्ये शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे हंगामातील ताज्या भाज्या या पूजेत मांडल्या जातात. म्हणून आपल्याला या दिवशी ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या आपण अवश्य पूजेमध्ये मांडाव्यात. आपल्याला ज्या मिळतील त्या भाज्या आपण या पूजेमध्ये मांडल्या तरी चालेल. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी पूजा मांडणी झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा, आरती करून घ्यावी. आपल्या घरी ज्याप्रमाणे कुळधर्म कुळाचा असेल त्याप्रमाणे आपण उपवास करावा. उपवास जमत असेल तरच करा. शाकंभरी नवरात्रीमध्ये म्हणजेच पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये देवी मातेची सर्व स्तोत्र मंत्र पठण करून देवी मातेची सेवा करायची आहे. आता आपण बघूया शाकंभरी नवरात्रीच्या कालामध्ये कुठली स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणेच या नवरात्रीमध्ये देखील आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात. अन्नपूर्णा स्तोत्र वाचावे, श्रीसूक्त वाचावं, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावं. देवीची जी जी स्तोत्र आपल्याला माहिती असतील त्या सर्व स्तोत्रांचे पठण आपण आवश्यक करावं. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, नवार्णव मंत्र, अन्नपूर्णेचा मंत्र, त्याचप्रमाणे देवी मातेचा जो मंत्र आपल्याला माहिती असेल, अशी सर्व मंत्र पठण आपण आवश्यक करावी. अशा पद्धतीने शाकंभरी नवरात्र उत्सव आपल्या घरी आपण अवश्य साजरा करा. जरी आपल्या घरी घटस्थापना होत नसेल, तरी सुद्धा या सर्व सेवा मात्र आपण आवश्यक कराव्या. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. संपूर्ण विश्वाचं पालन-पोषण करणारी शाकंभरी मातेची सेवा आवश्यक करावी. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या मित्र शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.